वृश्चिक राशी. नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं श्रद्धेच्या आणि विश्वासाच्या आपल्या राशी स्वामी माऊली या चॅनलमध्ये. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, येणारा पौर्णिमेपूर्वी ग्रह नक्षत्रांमध्ये काही विशेष हालचाली होत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ तुमच्यासाठी काही अनपेक्षित घडामोडी घेऊन येऊ शकतो. काही व्यक्तींना महत्त्वाचे संकेत मिळतील, काहींना एखादे लपलेलं सत्य समजेल, तर काहींना जीवनातील मोठा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. विशेष म्हणजे पौर्णिमेपूर्वी घडणाऱ्या या 3 विचित्र घटनांपैकी एक घटना अशी असू शकते जी तुमच्या विचारसरणीत आणि आयुष्याच्या दिशेत मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संकेतांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत त्या विशेष घटनांविषयी, त्या 3 विशेष घटनांविषयी, त्यामागील ज्योतिषीय संकेतांविषयी आणि शेवटी एक श्रद्धापूर्ण उपाय जो तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरू शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही वृश्चिक राशीचे असाल तर, कारण शेवटचा संकेत अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, येणारी पौर्णिमा ही तुमच्यासाठी काही विशेष संकेत घेऊन येत आहे. ग्रह नक्षत्रांच्या हालचाली अशा प्रकारे घडत आहेत की तुमच्या जीवनात काही अनपेक्षित घटना घडू शकतात. या घटना सुरुवातीला तुम्हाला सामान्य वाटतील, पण त्यांचा परिणाम मात्र दूरगामी असू शकतो. काही व्यक्तींना अचानक नवीन मार्ग दिसेल, काहींना एखादे गुपित समजेल, तर काहींना जीवन बदलणारी संधी मिळू शकते. त्यामुळे पुढील काही दिवस अत्यंत सजग राहणे आवश्यक आहे. वृश्चिक राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळे तुम्ही धाडसी, भावनिक आणि रहस्यप्रिय स्वभावाचे असता, परंतु अनेकदा तुम्ही मनातील गोष्टी स्वतःपुरत्याच ठेवता. या काळात मात्र परिस्थिती अशी तयार होईल की अनेक दिवसांपासून दडलेलं सत्य तुमच्यासमोर येऊ लागेल. काही व्यक्तींना एखाद्या व्यक्तीचे खरे रूप दिसेल, तर काहींना स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. हेच त्या मोठ्या खुलाशाचे पहिले संकेत असू शकतात. पौर्णिमेपूर्वीची पहिली विचित्र घटना ही तुमच्या नातेसंबंधांशी जोडलेली असू शकते. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही जे समजत होता ते पूर्णपणे बदलू शकते. काहींना जुन्या मित्राचा संपर्क येईल, तर काहींना एखाद्या नात्यातील गैरसमज दूर झाल्याचे दिसेल. विशेष म्हणजे ही घटना तुमच्या मनातील मोठा भार कमी करू शकते. त्यामुळे कोणत्याही संभाषणाकडे दुर्लक्ष करू नका. दुसरी घटना ही आर्थिक क्षेत्राशी संबंधित असू शकते. अनेक दिवस अडकलेले काम हे अचानक मार्गी लागू लागेल. काही व्यक्तींना थकलेली रक्कम मिळण्याची शक्यता आहे, तर काहींना नवीन उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. स्वामींच्या कृपेने आर्थिक चिंता कमी होण्याची चिन्हे आता दिसत आहे. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, माझी आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. मात्र या काळात पैशांबाबत घाईघाईचे निर्णय घेऊ नका. आता मी तुम्हाला पुढे सांगणार आहे ती तिसरी घटना अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तींच्या आयुष्याचा मार्गच बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा. नंतरची पुढची तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे एखादा मोठा खुलासा. हा खुलासा एखाद्या व्यक्तीबद्दल, कामाबद्दल किंवा तुमच्या स्वतःच्या भविष्याबद्दल असू शकतो. काही वेळा आपण ज्या गोष्टीला अडथळा समजतो तीच गोष्ट पुढे जाऊन आशीर्वाद ठरते. या काळात तुम्हाला अशी माहिती मिळू शकते जी पुढील निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. काही वृश्चिक राशींच्या व्यक्तींना या दिवसात वारंवार विशिष्ट स्वप्ने पडू शकतात. मंदिर, दिवा, नदी, गुरु किंवा तेजस्वी प्रकाश दिसल्यास त्याकडे लक्ष द्या. ज्योतिषशास्त्रानुसार अशा स्वप्नांना दैवी मार्गदर्शनाचे संकेत मानले जाते. त्यामुळे स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरणातही बदल जाणवू शकतो. अनेक दिवस चालू असलेला तणाव आता मात्र कमी होईल आणि कुटुंबातील एखादी शुभ बातमी सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते. मला मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे असे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद या काळात विशेष लाभदायक ठरतील. करिअर आणि व्यवसायाच्या क्षेत्रातही सकारात्मक संकेत मिळू शकतात. ज्या व्यक्तींनी मेहनत घेतली आहे त्यांना आता त्याचे फळ दिसू लागेल. वरिष्ठांकडून कौतुक, नवीन जबाबदारी किंवा चांगली संधी मिळण्याचे योग आहेत. पण मित्रांनो, पुढील संकेत दुर्लक्षित केल्यास मोठी संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे पुढील संकेत हा संकेत अनेकांना दिसतो, पण फार कमी लोकच ते ओळखतात. त्यामुळे पुढे व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता. जर तुम्हाला वारंवार एकच विचार मनात येत असेल किंवा एखाद्या कामाबद्दल आतून प्रेरणा मिळत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण अनेकदा विश्व आपल्याला अंतर्मनाच्या माध्यमातून योग्य दिशा दाखवत असते.
हा काळ तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीला अधिक बळ देणारा ठरणार आहे. बरोबर प्रवासाचे योगही दिसत आहेत. हा प्रवास धार्मिक, कौटुंबिक किंवा कामानिमित्त असू शकतो. विशेष म्हणजे या प्रवासातून एखादी महत्त्वाची माहिती किंवा लाभदायक संधी मिळू शकते. त्यामुळे अचानक आलेल्या प्रवासाच्या संधी नाकारू नका. ज्या व्यक्ती नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ शुभ मानला जाऊ शकतो. मात्र निर्णय घेताना संयम बाळगा. प्रत्येक गोष्टीचा नीट अभ्यास करा आणि नंतरच पुढे जा. घाईघाईत घेतलेले निर्णय टाळणे योग्य राहील. वृश्चिक राशींच्या व्यक्तींनो, या पौर्णिमेपूर्वीचा हा काळ तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि अंतर्मनाशी संवाद साधण्याचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती त्यातील काही प्रश्नांची उत्तरे ही अचानक मिळू लागतील. काही व्यक्तींना स्वतःच्या जीवनातील चुका समजतील तर काहींना योग्य मार्गाची जाणीव होईल. विशेष म्हणजे या काळात घेतलेले निर्णय हे पुढील काही महिन्यांवर प्रभाव टाकू शकतात. त्यामुळे राग, भीती किंवा गोंधळाच्या अवस्थेत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. स्वामींवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीकडे शांत मनाने पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या संयमाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकते. आता आपण सांगणार आहोत असा एक विशेष स्वामी कृपा उपाय जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. हा उपाय करताना मनातील इच्छा स्वामींना सांगितल्यास सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळू शकते. पौर्णिमेच्या आधीच्या कोणत्याही दिवशी दररोज सकाळी किंवा संध्याकाळी घरातील देवघरासमोर स्वच्छ ठिकाणी बसावे. स्वामी समर्थांचा फोटो किंवा प्रतिमा समोर ठेवून मन शांत करावे आणि त्यानंतर मनापासून श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या नामाचा जप सुरू करावा. जप करताना मनातील चिंता, अडचणी आणि इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण कराव्यात. जप पूर्ण झाल्यानंतर काही क्षण शांत बसून स्वामींचे स्मरण करावे. अनेक भक्तांचा अनुभव आहे की अशा प्रकारे केलेल्या नामस्मरणामुळे तुमच्या मनाला स्थैर्य मिळते आणि योग्य विचार करण्याची शक्ती वाढते. श्रद्धा आणि सातत्य या दोन गोष्टी या उपायात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हा उपाय नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा किंवा अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा. भाग्यवान ठराल. सोबतच या काळात एखादे छोटे सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करणे, पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे, वृद्ध व्यक्तीची सेवा करणे किंवा एखाद्या मदतीला हात देणे हे अत्यंत शुभ मानले जाते. वृश्चिक राशींच्या व्यक्तींसाठी या दिवसामध्ये केलेले सत्कर्म हे भविष्यात सकारात्मक परिणाम देऊ शकते. लक्षात ठेवा, ईश्वराकडे जाण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे सेवा आणि करुणा. त्यामुळे शक्य तितक्या चांगल्या कृती करण्याचा प्रयत्न करा. या कृतींमुळे मनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. वृश्चिक राशीसाठी पौर्णिमेपूर्वीचा हा काळ सामान्य नाही. या काळात घडणाऱ्या 3 विचित्र घटना, मिळणारे संकेत आणि समोर येणारे सत्य तुमच्या विचारसरणीत मोठा बदल घडवू शकते. काही गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही गोष्टी तुम्हाला नवीन दिशा दाखवतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि पुढे जात राहा. कदाचित येणारे काही दिवस हे तुमच्या आयुष्यातील एका नव्या आणि अधिक सुंदर प्रवासाची सुरुवात ठरतील. वृश्चिक राशीसाठी पौर्णिमेपूर्वीचा हा काळ काही विशेष संदेश घेऊन येत आहे. या दिवसांमध्ये घडणाऱ्या घटना आणि मिळणारे संकेत हे दुर्लक्षित करू नका. अनेकदा ईश्वर आपल्याला आधीच संकेत देत असतो, फक्त ते ओळखण्याची गरज असते. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, सकारात्मक विचार ठेवा आणि कोणताही निर्णय शांत मनाने घ्या. तुमच्या जीवनात जे काही घडेल त्यामध्ये काहीतरी चांगले दडलेले असू शकते. जर तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट्समध्ये श्रद्धेने टाईप करा, श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत व वृश्चिक राशींच्या जातकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच भक्तिमय राशी भविष्यांच्या व्हिडिओसाठी राशी स्वामी माऊली या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.